आधार केला शिक्षणात सुधार, दीनदलितांचा आधार केला शिक्षणात सुधार. राजर्षी शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. राजर्षी शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. सर्वांना माझा नमस्कार. मी स्वरांजली देवीदास खरात. आज मी तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, दीनदलितांचा आधार व थोर लोकराजा होते. यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या आईचे नाव राधाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते. 1884 रोजी चौथे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले व त्यांचे नव्याने शाहू असे नामकरण केले. शाहू महाराजांनी समाजाला शिक्षणाशिवाय करणोपाय नाही असा संदेश दिला. त्यांचे कृषी धोरणाबद्दलचे विचार अत्यंत पुरोगामी व महत्त्वाचे होते. 1902 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी युरोप दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीने ते प्रभावित झाले. तेथील धरणे पाहून त्यांना असे वाटले, आपणही आपल्या भागात असे धरणे बांधू, आपल्या भागाला समृद्ध संपन्न का करू नये. आणि इथूनच सुरुवात झाली राधानगरी धरणाची संकल्पना आणि त्यातूनच पार पडला आजचा व उद्याचा समृद्ध संपन्न महाराष्ट्र. मित्रहो, राजर्षी शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयात होते. कारण समाजाला लागलेले दोन मोठे रोग ते म्हणजे अज्ञान व दारिद्र्य आणि याचं मोठं कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. मित्रांनो, 12 वर्षाच्या आतील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मिळावे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत मिळावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आग्रह केला आणि त्याची पहिली अंमलबजावणी शाहू महाराज यांनी केली. थोडक्यात कला, क्रीडा, साहित्य, दूध संकलन, कृषी उद्योग, वैज्ञानिक दृष्टिकोन, नाट्य, संगीत, चित्रपट या बाबींमध्ये शाहू महाराजांनी समाजाला प्रगती दिली. मित्रांनो, उद्याच्या पिढीने शाहू महाराजांचा आदर्श घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. असे उत्तुंग व अष्टपैलू व्यक्तिमत्व 1922 मध्ये हे जग सोडून गेले. राजर्षी म्हणजे राजा असूनही ऋषितुल्य जीवन जगणाऱ्या महामानवाला महाराष्ट्र कायमचा मुकला. पण त्यांचे कार्य व आदर्श आणखीनही महाराष्ट्रात दीपस्तंभाप्रमाणे दिशा देणारे राहील असे मी म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.